राजीनामा. माझ्या नोकरीची सुरुवात कोकणातल्या एका दुर्गम गावातल्या बिकट परिस्थितीत चालवलेल्या शाळेत झाली. अर्ज नाही की इंटरव्ह्यू नाही, डायरेक्ट अपॉइंटमेंटच. बऱ्याच लांबचा प्रवास करून त्या गावात पोचलो. कुणाला तरी विचारून हायस्कूल शोधून काढलं. मुख्याध्यापकांच्या टेबलाजवळ बरोबर 10:30 वाजताच पोचलो. "सर आलात तुम्ही? बरं झालं. तुम्ही आलात म्हणजे आम्ही दिलेला निरोप तुम्हाला पोचला म्हणायचा," मुख्याध्यापक म्हणाले. "होय सर, तुमचा निरोप मिळाल्याबरोबर निघालो," मी म्हणालो. "आता बसून एक अर्ज लिहा, मी तुम्हाला रीतसर हजर करून घेतो," मुख्याध्यापक म्हणाले. मी एक अर्ज लिहिला. रीतसर हजर झालो. ती एक छोटीशी इमारत होती. 5वी ते 10वी पर्यंतचे वर्ग होते. प्रत्येक वर्गाची एकच तुकडी होती. म्हणजे एकूण 6 वर्ग होते. प्रत्येक तुकडीमध्ये विद्यार्थी संख्या जेमतेमच होती. मुख्याध्यापक धरून आम्ही 9 जण शिक्षक होतो. 1 क्लार्क आणि 5 शिपाई. इमारतीसमोर बऱ्यापैकी ग्राउंड होतं. ग्राउंडवर फणसाची, आंब्याची आणि चिंचेची झाडं होती. विशेष म्हणजे ग्राउंड शेजारीच एक छोटासा तलाव होता. "सर, अजून आमचं टाइम टेबल व्हायचं आहे. तोपर्यंत तुम्ही 8वीच्या वर्गावर जा," मुख्याध्यापक मला म्हणाले. मला कोणता वर्ग कुठं आहे हे माहीत नव्हतं. मी तिथल्याच एका वर्गात गेलो. मुलांना माझी ओळख करून दिली आणि थोडी जनरल माहिती सांगितली. तोपर्यंत बेल झाली. नंतर माझ्या लक्षात आलं की मला 8वीच्या वर्गावर जायला सांगितलं होतं. मी चुकून 9वीच्या वर्गावर गेलो होतो. मग 8वीच्या वर्गावर कोण गेलं असेल? आणि मी ज्या 9वीच्या वर्गावर गेलो होतो, तिथं कुणाचा तास होता? मला रुकरुक लागून राहिली. तिथल्या एका साखरे नावाच्या सिनियर शिक्षकांना मी विचारलं, "सर, माझ्याकडून एक चूक झाली. मला 8वीच्या वर्गावर जायला सांगितलं होतं. चुकून मी 9वीच्या वर्गावर गेलो. 8वीच्या वर्गावर कोण गेलं असेल? आणि 9वीवर कुणाचा तास होता?" "जाऊ द्या सर, जास्त विचार करू नका. इथं 2-2 वर्ग विना शिक्षक चालू असतात," साखरे सर म्हणाले. हा माझा पहिल्या दिवशीचा पहिला तास. कॉलेजमधून नवीनच बाहेर पडलो होतो. काहीतरी करून दाखवण्याचा उत्साह होता. तयारी करून चांगलं शिकवायचं अशी मनाशी खूणगाठ बांधली होती. पण हा उत्साह हळूहळू कमी व्हायला लागला. 8वीचा पट होता 36, पण 20च मुलं कायम हजर असायची. 16 मुलांची ॲडजस्टमेंट होती. म्हणजे त्यांचे फक्त दाखलेच होते. ती मुलं शाळेत येत नव्हती. जी हजर 20 मुलं असायची त्यापैकी 8 मुलं निरक्षर होती. त्यांना लिहिता वाचता येत नव्हतं. आपलं नाव पण लिहिता येत नव्हतं. राहिली 12 मुलं. त्यांचा बुद्ध्यांक पहिलीच्या मुलांचा होता. वर्गात कुणीही आलं आणि "अरे निरक्षर मुलांनी उभे राहा" असं म्हटलं की ती 8 मुलं न लाजता उभी राहत असत. अशा या वर्गाला मला जीवशास्त्र शिकवायचे होते. तो सूक्ष्म पेशींचा अभ्यास, केंद्रक, गुणसूत्रे, जीन्स, डीएनए वगैरे सूक्ष्मदर्शकाच्या सहाय्याने शिकवताना मला खूप त्रास व्हायचा. त्या वर्गावर जाताना अंगावर काटा मारायचा. तरी सुद्धा त्यांना विषयात आवड निर्माण व्हावी म्हणून मी एकदा त्यांना बेडूक डिसेक्शन करून दाखवण्याचं ठरवलं. बेडूक फाडून आतील सर्व संस्था त्यांना दाखवायच्या ठरवलं. पण बेडूक आणायचं कुठून? वर्गात एकदा म्हणालो, "अरे कुणाला बेडूक आणता आला तर बघा, मी तुम्हाला फाडून दाखवीन." दुसऱ्या दिवशी 10-12 मुलांनी प्रत्येकी एक बेडूक आणला होता. 10-12 बेडकांचं काय करायचं हा मला प्रश्न पडला. "अरे इतके बेडूक तुम्ही कशाला आणलेत? आपल्याला भाजी करायची नाही," मी म्हणालो. 7वीच्या वर्गावर गेलो गणित शिकवायला. मुलं शिकण्याच्या मूडमध्ये नव्हती. त्यांना बेरीज वजाबाकीची पण गणितं येत नव्हती. मी जरा वेगळ्या पद्धतीनं शिकवायचं ठरवलं. मी त्यांना विचारलं, "मुलांनो, तुम्हाला गणिताचा कंटाळा आलाय काय?" "होय सर," सगळेजण म्हणाले. "आपण आज बागेत जाऊ, आंबे काढू. झाडावर कुणाला चढता येतंय?" मी विचारलं. एक दोघांनी हात वर केला. मी सर्व वर्गाला घेऊन बाहेर आंब्याच्या झाडाखाली आणलं. त्यातल्या एका मोठ्या मुलाला झाडावर चढून आंबे काढायला सांगितले. तो आंबे खाली टाकू लागला. जवळच असलेल्या एका दोघांना मी सांगितलं, "तुम्ही आंबे गोळा करा. पिकलेले एका बाजूला, कच्चे एका बाजूला आणि फुटलेले एका बाजूला करा." त्याप्रमाणे त्यांनी केलं. मी एकाला विचारलं, "फुटलेले किती आहेत रे?" "5" तो मुलगा म्हणला. "कच्चे किती आहेत?" मी विचारलं. "7" त्यानं सांगितलं. "दोन्ही मिळून किती झाले?" मी विचारलं. "दोन्ही मिळून?"
असं म्हणून तो झाडावर चढलेल्या मुलाकडे बघून जोरात ओरडला, अरे संजय, खाली उतर, मास्तर गणित शिकवत्यात. मी कपाळावर हात मारून घेतला. वर्गात आलो. त्यांना साधी साधी बेरजेची गणितं शिकवली आणि म्हणालो, उद्या येताना 5-5 गणिते सोडवून आणा. नाही आणली तर प्रत्येकाला 5-5 छड्या बसतील. दुसऱ्या दिवशी मी वर्गात गेलो. ज्यांनी गणितं सोडवून आणली नाहीत त्यांनी उभे राहा, असं म्हणतात सगळा वर्ग उभा राहिला. प्रत्येकाला 5-5 छड्या मारून मलाच कंटाळा आला. आता जर उद्या गणितं सोडवून नाही आणली तर 10-10 छड्या मिळतील, मी म्हणालो. दुसऱ्या दिवशी पुन्हा सगळा वर्ग उभा राहिला. सगळ्या वर्गाला 10-10 छड्या मारून मारून माझा हात दुखू लागला. मला घाम फुटला. नंतर मी त्यांना घरचा अभ्यास देणं बंदच करून टाकलं. 6वीच्या वर्गात गेलो तर संपूर्ण वर्ग रिकामा होता. वर्गात फक्त बेंच होते. मी बाहेर आलो. कुठं गेली असतील ही मुलं? विचार करू लागलो. ग्राउंडवर आंब्याच्या झाडाखाली काही मुलं खेळताना मला दिसली. मी तिकडे गेलो आणि त्यांना विचारलं, कोणता वर्ग रे तुमचा? 6वीचा सर, एक दोघे म्हणाले. अरे माझा तुमच्या वर्गावर तास आहे. तुम्ही इथं काय करताय? सर आम्ही खेळतोय. आम्ही शाळेला आलेलो नाही, काही मुलं म्हणाली. अरे तुम्ही शाळेच्या वेळात शाळेच्या ग्राउंडवर खेळताय आणि शाळेला आलेलं नाही म्हणताय? मी विचारलं. बघा की सर, आम्ही दप्तर पण आणाय नाही, आम्ही खेळायला आलोय, मुलं म्हणाली. त्यांच्यापुढे माझं काही डोकं चाललं नाही. 9वीच्या वर्गावर मी रसायनशास्त्र शिकवत होतो. मी मनापासून शिकवत होतो. मुलं शांत होती. त्यांच्या डोक्यात काय शिरत होतं की नाही कुणास ठाऊक. एक मुलगा अचानक उभा राहिला आणि म्हणाला, सर उकडायला फार लागले, आलो 1 मिनिटात, असं म्हणून तो वर्गाबाहेर पडला. तो काय करतोय हे मी पाहायला बाहेर आलो. तो मुलगा तलावाच्या काठाला गेला. त्याने शर्ट काढला, पॅन्ट काढली. बनियन अंडरपॅन्टचा पत्ताच नव्हता. तसाच नागड्याने तो तलावाच्या कठड्यावर उभा राहिला. खाली हात करून त्यानं पाण्यात सूर मारला. पुन्हा काठावर आला. अंग दोन्ही हातानं निथळलं. तसाच ओल्या अंगात शर्ट घातला, चड्डी घातली. वर्गाच्या दारात आला आणि त्यानं विचारलं, सर आत येऊ? त्याला काय बोलावं, काय शिक्षा करावी मला काहीच कळेना. मी मूग गिळून गप बसलो. सर सध्या तुम्हाला आम्ही 5वीचे वर्ग शिक्षक करतो आहोत. तुम्ही 5वीचा वर्ग सांभाळा, हजेरी भरा, कॅटलॉग लिहा, 5वीचा निकाल पण तयार करा, मुख्याध्यापक म्हणाले. मी 5वीच्या वर्गावर गेलो. त्या वर्गावर माझा चित्रकलेचा तास होता. मी त्यांना फळ्यावर चित्र काढून दिलं आणि आपापल्या चित्रकलेच्या वहीमध्ये चित्र काढण्यास सांगितलं. काही मुलं चित्र काढण्याचा प्रयत्न करत होती. एक मुलगा उगीचच दंगा करत होता. मी त्याला उभं केलं आणि म्हटलं, फळ्याजवळ बोलवलं. काय रे, काय करत होतास? चित्र पण काढत नव्हतास आणि दंगा करत होतास, होय की नाही? कान धरून 10 उठाबशा काढ. त्यानं कान धरून उठाबशा काढायला सुरुवात केली. मी मोजायला लागलो. 10 उठाबशा झाल्या तरी तो थांबेना. अरे 15 उठाबशा झाल्या, थांब आता, मी म्हणालो. सर मी 25 उठाबशा काढतो, तो म्हणाला. तेवढ्यात दुसरा एक मुलगा फळ्याजवळ आला आणि म्हणाला, सर मी 40 उठाबशा काढतो. त्यानं मी न सांगताच उठाबशा काढायला सुरुवात केली. तोपर्यंत तिसरा एक मुलगा उठला, फळ्याजवळ आला आणि मी 50 काढतो सर, असं म्हणून त्यानं उठाबशा काढायला सुरुवात केली. अशा तऱ्हेने जवळजवळ सगळा वर्गच फळ्याजवळ आला आणि सगळी मुलं उठाबशा काढू लागली. मी डोक्यावर हात मारून घेतला. म्हणजे मी दिलेली शिक्षा त्यांना शिक्षा वाटत नव्हती तर. मुख्याध्यापकांच्या आदेशाप्रमाणे मी 5वीच्या वर्गाची प्रामाणिकपणानं हजेरी भरत गेलो. काही मुली कायमच गैरहजर असल्याचं मला दिसून आलं. शाळा सुटल्यानंतर संध्याकाळी मी त्या मुलींच्या घरी गेलो तर मला थोडा धक्काच बसला. कारण त्यातल्या बऱ्याच मुलींची लग्न झाली होती. एक मुलगी तर बाळंतपणासाठी माहेरी आली होती. मी त्या मुलीची गैरहजेरी मांडली आणि महिना अखेरला कॅटलॉग मुख्याध्यापकांच्याकडे जमा केला. थोड्याच वेळात मुख्याध्यापकांनी मला ऑफिसमध्ये बोलावलं. सर ज्या मुलींची तुम्ही गैरहजेरी मांडली आहे त्यांची हजेरी मांडा, मुख्याध्यापक म्हणाले. सर या मुलींची लग्न झालेत. एक मुलगी तर बाळंतपणासाठी माहेरी आली आहे, तिला मुलगा झालाय, मी म्हणालो. मला माहित आहे सर्व, मुख्याध्यापक शांतपणे म्हणाले. तुम्ही तो कॅटलॉग नवीन लिहा, जुना फाडून टाका. त्या मुलींची गैरहजेरी मांडली तर सरासरी कमी भरेल आणि तुकडी जाईल.
मी काही न बोलता कॅटलॉग नवीन करून दिला. 10वीच्या वर्गाला मी गणित आणि सायन्स शिकवत होतो. इतर वर्गांची जी अवस्था होती तीच अवस्था 10वीच्या वर्गाची होती. मी एकदा सहज बसलो असताना मुख्याध्यापकांना म्हणालो, "सर, 10वीचे विद्यार्थी खूपच कच्चे आहेत. बोर्डाची परीक्षा आहे. निकाल कमी लागला तर ग्रँट बंद होण्याची शक्यता आहे. मला काळजी वाटते सर." "सर, तुम्ही काही काळजी करू नका. तुम्ही फक्त शिकवण्याचं काम करा. निकालाची तुम्ही काही काळजी करू नका. निकाल लागेल आपला चांगला." मुख्याध्यापक म्हणाले. खूप विचार केल्यानंतर माझ्या लक्षात आलं, की ही सर्व मुलं गोळा करून आणलेली आहेत. काहींचं फक्त दाखलेच आहेत. प्रत्यक्षात मुलं हजर नाहीत. इतर चांगल्या शाळांचे प्रवेश बंद झाले, की उरलेले विद्यार्थी आमच्याकडे यायचे. बाकी काम करताना इथं टेन्शन मात्र कोणतंच नव्हतं. थोडा यायला उशीर झाला, तर मुख्याध्यापक समजून घ्यायचे. रजा मागितली, तर सहज मिळायची. पगार महिन्याच्या महिन्याला व्यवस्थित व्हायचा. दुपारच्या सुट्टीत टी क्लबमधून नाश्ता आणि चहा मिळायचा. कधी-कधी नाश्त्याला मिसळपाव, कुर्मापुरी, खिमापाव यासारखे पदार्थ सुद्धा असायचे. विद्यार्थ्यांना रागवले किंवा शिक्षा केली तरी विद्यार्थी मनात काही ठेवत नसत. डूक धरणे हा प्रकार नव्हता. एकदा एका विद्यार्थ्याला मी शिक्षा केली. डस्टरने हातावर जोरात मारलं. दुपारच्या सुट्टीत तो विद्यार्थी माझी वाट पाहत टॉयलेटजवळ उभा होता. मला वाटलं मी शिक्षा केली म्हणून तो माझ्यावर चिडला असेल. म्हणून मी त्याला विचारलं, "काय रे, का उभा आहेस इथं?" "सर, तुमचीच वाट बघतोय. आमच्या गल्लीत एक पानपट्टीचं दुकान आहे. तिथं मसाले पान चांगलं मिळतंय. तुम्हाला पानपट्टी घेऊन येऊ का?" त्यानं निरागसपणे विचारलं. "अरे नको, मी पान खात नाही आणि खात असलो तरी शाळेच्या वेळात खाल्लं नसतं. जा तू घरी, जेवून ये जा." मी त्याला घालवून दिलं. अशा परिस्थितीत जवळजवळ वर्ष संपत आलं. एस-एस-सी परीक्षा झाली. शिक्षण अधिकारी यांच्याकडून सक्त सूचना होत्या. ज्या शाळांचा निकाल 30% पेक्षा कमी लागतील, त्यांची ग्रँट बंद करण्यात येईल वगैरे, वगैरे. आणि आमच्या शाळेचा निकाल 33.33% लागला. ग्रँट बंद होणे वगैरे टळलं होतं. त्या दिवशी संस्थापक चेअरमननी आम्हा सर्वांना जेवायला बोलावलं होतं. ते म्हणाले, "तुम्ही निकाल 30% वर लावून आमची ग्रँट वाचवली, म्हणून मी हे जेवण दिलं आहे. सर्वांनी मनसोक्त जेवा आणि असेच इथून पुढे सहकार्य करा." आम्ही सर्व जेवलो. परत शाळेत आलो. पण मला राहून वाटत होतं, की निकाल इतका कसं काय लागला? आमच्या क्लार्कशी माझे संबंध एकदम चांगले होते. त्यांना मी सहजपणे विचारलं, "सर, आपल्या शाळेचा निकाल एवढा कसं काय लागला?" "तुम्हाला माहीत नाही सर? मला वाटलं माहीत असेल. आम्ही 10 मुलांचा पेपर बाहेरून लिहून गट्ट्यात घातलं. 30 पैकी 10 मुलं पास झाली. निकाल 33.33% लागला." सरांनी सहजपणे सांगितले. मला एवढा जबरदस्त धक्का बसला, की मी सुन्न झालो. मला काहीच सुचेना. म्हणजे इथं विद्यार्थ्यांना शिकवलं जात नव्हतं, तर 15 माणसांचे पगार केले जात होते. 15 माणसांची कुटुंब पोसली जात होती. इथं विद्यार्थी घडवले जात नव्हते. बालकांचा सर्वांगीण विकास वगैरे सगळ्या संकल्पना नव्हत्या. विद्यार्थ्याचा वापर करून ग्रँट मिळवली जात होती. पगार मिळवला जात होता. ती संपूर्ण रात्र मी विचार करण्यात घालवली. अशा शाळेत काम करण्याची माझी इच्छाच राहिली नाही. मी घरगुती कारण घालून राजीनामा लिहिला. मुख्याध्यापक यांच्याकडे दिला आणि कुणालाही न भेटता पहिली गाडी पकडून कोल्हापूरला निघून आलो. थँक यू.